सर्वांना दंडवत प्रणाम. सकाळी छान असं देवपूजा करून आम्ही निघालो शिवण्याला स्कूलला सोडायला. आमची देवपूजा वगैरे झालेली नाही अजून, कारण मी स्कूलला सोडून आल्यानंतर मग देवपूजा करते. तर आमच्या सर्वज्ञाची शिवण्यापेक्षा आमच्या सर्वज्ञालाच खूप गडबड असते की दीदीला स्कूलला सोडायचं असतं. मस्त आम्ही निघालो. तर मला येताना काही किराणा दुकानातून सामान आणायचं होतं म्हणून मी पिशवी घेतलेली. तर ती पिशवी आमच्या मॅडमलाच घ्यायची होती. शिवण्याला स्कूलला सोडलं, मी घरी आले, सर्वज्ञाला खायला दिलं आणि ती खात होती. म्हटलं तोपर्यंत लगेचच घर झाडून घ्यावे. येताना मी किराणा दुकानामधून सामान सुद्धा थोडंसं घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे घरी यायला सुद्धा मला थोडासा वेळ लागला. तर लगेचच मी पटपट घर झाडून घेतली. किचन वगैरे माझं अगोदरच आवरून झालं होतं, कारण स्कूलला जायच्या अगोदरच मी हे सगळं आवरलं होतं. कधी कधी काय होतं, जर सर्वज्ञ उशीरपर्यंत झोपली तर माझी सगळी कामं सकाळची होतात. व कधी कधी आमच्या मॅडम सकाळीच उठून बसतात, मग तेव्हा सगळ्या कामांचा जो पसारा आहे तो दुपारपर्यंत चालतो माझा. नंतर लगेचच मशीनचे कालचे वाळलेले कपडे होते, मी सगळे कपडे काढून घेतले. तर हे बघा, ही आमची सर्वज्ञ आहे ना, खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला अशी हेल्प करत असते. मी कपडे दिले की सगळी कपडे ती बेडवर आणून ढिगारा लावते आणि नंतर म्हणते की आई, ते बिश, म्हणजे तिला बस म्हणता येत नाही म्हणून. तर कधी कधी मग ती काहीच काम करू देत नाही. कधी कधी खूप छान खेळते, माझी खूप पटपट कामं आवरून जातात. तर इतके तुम्ही म्हणाल इतके कपडे, तर हो, मी मशीन आठवड्यातून 2 वेळाच लावते, त्यामुळे खूप सारे कपडे असतात. मी कपडे पटकन घड्या करून ठेवणार होते, तोपर्यंत आमच्या मॅडमला भूक लागली. म्हणून म्हटलं तिला अगोदर खाऊ बनवावा. तर तिच्यासाठी मी लगेच खाऊ बनवला. ती सकाळच्या डाळ तांदळाची पेज खाते, तिला खूप आवडते पेज. आणि जोपर्यंत तिला छान कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत मी तिला अजिबात खायला देत नाही, कारण मग ते केलेलं वायाला जातं आणि ती पोट भरून अजिबात खात सुद्धा नाही. तर ही म्हणत होती की आई, बाहेर खायला चल. मग नंतर आम्ही बाहेर गेलो, मस्त खाऊ खाल्ला. आता तिथून आल्यानंतर मी लगेचच कपड्याच्या घड्या करायला घेतले, कारण ही जर असंच पडलं ना तर दिवसभर माझा पसारा असाच पडतो. ती बेडवरनं खुर्चीवर जातात आणि चेअरवरनं मग परत अजून बेडवरच येतात कपडे. त्यामुळे ती वेळच्या वेळी पटकन कपाटामध्ये लावून दिलेली बरे असतात. कारण एवढी सगळ्यांची कपडे असतात, छोटी छोटी कपडे असल्यानंतर बराच वेळ लागतो त्या घड्या करून कपाटामध्ये ठेवायला. प्रत्येकाचे कपडे ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवावी लागतात, म्हणजे नंतर सापडतात सुद्धा. आमच्या सर्वज्ञाचे कपडे छोट्या बास्केटमध्ये असतात डेली यूजचे. तुमच्याकडे सुद्धा लहान बाळ असेल तर अशा पद्धतीचं बास्केट तुम्ही नक्की वापरा. खूप म्हणजे बरं पडतं, त्यांचे त्यांचे कपडे वेगळे राहतात, घ्यायला सुद्धा बरी पडतात. नंतर आमच्याकडे एक दादा आहे, त्याचे कपडे मी तिकडे कपाटामध्ये ठेवून दिले. दुसऱ्या बेडरूम मधलं कपाट आहे हे. नंतर झाडांना पाणी घातलं, कारण सकाळचं सकाळी सकाळी काही जमत नाही झाडांना पाणी घालायला. लगेच पाणी घालून घेतलं. आणि सकाळचं खूप छान ऊन आमच्या घरामध्ये येतं, अगदी फ्रेश असतं, असं वाटतं की जणू काही गावाकडची सकाळ झाली. सर्वज्ञाला झोपवलं तोपर्यंत सिलेंडर आला होता. आता सिलेंडर तर आपल्याला शक्यतो कधी काही उचलत नाही, पण मी तुम्हाला इथे ट्रिक सांगते. तर अशी पाय पुसणीवरती ठेवायचा आणि जिथं आपल्याला न्यायचं तिथं तो असा वडत न्यायचा. इतर फरशीला अजिबात क्रॅश पडत नाहीत आणि सिलेंडर सुद्धा इझिली असा पटकन ओढला जातो. नंतर मस्त असं मी गुळाचा चहा करून पिले. सर्वज्ञ झोपली होती, तिला उचललं आणि लगेचच मी शिवण्याला घ्यायला सुद्धा निघाले.